सगळं वाचायला लागतं, सगळे तपशील वाचायला लागतात, वाचायलाच लागतात, जणू काही आपण अभ्यास करतोय. असं वाचल्याशिवाय त्याच्यात काय सांगितलंय ते कळत नाही. विवेकानंद ह्या तिन्हीच्याही पलीकडचे. त्यांना जर तुम्ही सांगितलं, नुसतं दिलं तरी, आता आपल्याकडे कितीतरी ऍप असे आहेत बघा, आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये असे ऍप असतात की जे पटकन काय आहे त्याची फोटोकॉपी आपल्यापर्यंत पोहोचवतात. तशा प्रकारची बुद्धी त्यांना लाभलेली आहे. आता हा काही चमत्कार वगैरे नाहीये, त्याच्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनतही आहे, खूप मेहनत घेतलेली आहे, प्रचंड वाचन केलेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी असे प्रसंग आलेले आहेत की जेव्हा कसोटीचे प्रसंग आहेत, त्यांची परीक्षा बघितली गेलेली आहे. कारण असं असतंच ना की आपल्याकडे बरेच वेळा असं असतं की भगवे कपडे परिधान केलेल्या माणसाकडे बघायचे आपले दृष्टिकोन दोन असतात. एक तर तो फसवा आहे किंवा तो सिद्ध आहे. मला वाटतं की दोन्ही बरोबर आहे. अनेक फसवे असतात, काही मोजके सिद्ध असतात, पण अशा मोजक्या सिद्ध पण सरफेरे असलेल्या माणसांना ओळखणं अवघड असतं. अशा वेळी कसोट्या द्यायलाच लागतात, परीक्षा घ्याव्या लागतात, त्यांना समजून घ्यावं लागतं, वेगवेगळ्या पुटपट्ट्या वापरायला लागतात. विवेकानंदांना हे सगळं करावं लागलेलं आहे. त्यांनी या सगळ्यांना तोंड दिलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतका मोठा माणूस मोठा आहे हे कळायला त्यांना बाहेरून सर्टिफिकेट आणायला लागले. अमेरिकेमधले सगळी प्रमाणपत्र घेऊन आल्यानंतर आणि तिथल्या सगळ्या लोकांनी त्यांच्या जय जयकार आणि उदो केल्यानंतर मग भारतातल्या लोकांना उपरती झाली की हा माणूस मोठा आहे आणि आपण ते काय म्हणतात ते स्वीकारायला पाहिजे. आता ते काय म्हणतात ते आपण किती स्वीकारलंय हा पुन्हा वादाचा मुद्दा आहे. त्यांना असं विचारलं गेलं होतं की पुस्तक का खेळणं, तर ते असं म्हणाले की गीता एका बाजूला कोपऱ्यात ठेवून द्या तुम्ही, त्याची काही गरज नाही, तू फुटबॉल खेळ. आधी महत्वाचं आहे की तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, आरोग्य संपन्न व्हा, कारण तुम्ही युवक आहे. युवकांनी पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, आरोग्य संपन्न. बलोपासना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग नैतिकता आहे, मग बुद्धी आहे आणि मग तुमचं स्वतःचं रोजचं काही जगणं आहे ते आहे. अशा सगळ्या पायऱ्या आहेत ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यांची जी भाषणं आहेत ती जर तुम्ही मन लावून वाचली किंवा ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांच्या सगळ्या भाषणांमध्ये आणि एकूणच त्यांच्या सगळ्या जगण्यामध्ये ही गोष्ट केंद्रबिंदू आहे बघा. मनगट मजबूत असलं पाहिजे आणि मन कणखर असलं पाहिजे. दोनच वाक्यात सांगता येईल त्यांचा काय संदेश आहे ते. मनगट कणखर पाहिजे आणि मन सुद्धा कणखर असलं पाहिजे. मन आणि मनगट ज्यांचं मजबूत आहे, कणखर आहे, ती सगळी माणसं जगामध्ये त्यांना पाहिजे असलेलं ध्येय पाठवू शकतात. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, ध्येय ठरवायला पाहिजे. मी कशासाठी जगतो हे आपण ठरवायला पाहिजे. हे प्रत्येकानेच ठरवायला पाहिजे. काही लोक फार भाग्यवान असतात, त्यांना त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीला अगदी आरामदी हे लक्षात आलेलं असतं की बघा मला आयुष्यामध्ये हे व्हायचंय आणि मग ते तसं होतं. अनेकांना ते जमत नाहीये. ते जमायला पाहिजे. याला मी साक्षात्कार म्हणतो. ह्याला मी साक्षात्कार म्हणतो. ह्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. स्वतःची स्वतःला ओळख पटणं म्हणजे काय, तर मला काय करायचंय हे मला खूप आधी कळणं. हे मला खूप आधी कळणं. हे ज्यांना खूप आधी कळलेलं आहे, उदाहरणार्थ शिवाजी महाराज, त्यांना वयाच्या खूप लहानपणी आणि सुदैवाने त्यांना राजमाता जिजाऊ साहेब मासाहेबांसारखी आई लाभलेली आहे, तेव्हा त्यांना आयुष्याच्या अगदी सुरुवातीलाच हे कळलेलं आहे की त्यांना काय करायचं. तसंच विवेकानंदांनी हे कळलेलं आहे. विवेकानंदांच्या आईने त्यांना लहानपणी विचारलं होतं की तुला काय व्हायचं, ते म्हणाले की मला सारथी व्हायचं, कारण ते घोडागाडी बघायचे आणि त्यांना असं वाटायचं की जो सारथी त्यांना घेऊन जायचा ते अतिशय विद्वान, अतिशय बुद्धिमान आणि अतिशय श्रीमंत घरात जन्माला आलेला माणूस. विश्वनाथ दत्त हे त्यांचे त्यावेळेचे अटर्नी जनरल होते. मोठा वकील माणूस, नामवंत घराणं आहे, दत्त घराणं, नरेंद्र त्यांचं नाव. त्यांची आई अतिशय भक्तिपणा आहे. ते असायलाच लागतं. काही गोष्टी अशा संस्कारामधून येत असतात, काही गोष्टी आपल्या आपण निर्माण करायच्या असतात किंवा संपादन करायच्या असतात. विवेकानंदांच्या बाबतीमध्ये दोन्ही घडलेलं आहे. संस्कार घरातून झालेले आहेत आणि उपजत प्रतिभा आहे. त्या दोन्हीचा संगम म्हणून मग पुढे विवेकानंदांसारखा फार मोठा माणूस उभा राहिला. तर हे त्यांच्याकडे घडलेलं आहे. त्यांच्या घरामधनं, त्यांच्या आई वडिलांच्या पासून हे सगळे संस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांचं सगळं शिक्षण इंग्रजीत आहे. त्यांचं सगळं शिक्षण इंग्रजीत आहे. आणि अभ्यास कशाचा आहे, तर तत्वज्ञानाचा आहे. का करायचा तत्वज्ञानाचा अभ्यास, कारण त्यांना हे समजून घ्यायचं होतं की पाश्चात्य काय विचार करताय आणि मग माझ्याकडचे लोक काय विचार करताय. आणि मग त्यांना तुलना करता आली की भारतीय लोक भारतीय तत्वज्ञानाला दर्शन म्हणतात, पाश्चात्य लोक त्याला तत्वज्ञान म्हणतात. तत्वज्ञान सांगता येतं, दर्शन अनुभवायचं असतं.
तुम्हाला फरक कळतो का बघा? तत्वज्ञान ही सांगायची गोष्ट आहे, कंपल्शन नाही, सक्ती नाही. तुम्ही सांगाल ते तसं तुम्ही वागायला पाहिजे याची सक्ती नाही, त्याला तत्वज्ञान म्हणायचं. पण तुम्ही जे सांगताय किंवा बोलताय तसं तुम्ही करताय का, तसं तुम्ही वागताय का, ह्याची सक्ती जिथं आहे तिथं दर्शन आहे. हा फरक आहे. हा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे त्यांना समजून घ्यायचं होतं, म्हणून मग दर्शन आणि तत्वज्ञानाचा त्यांनी समतोल अभ्यास केला आणि शेवटी असं दाखवून द्यायचा प्रयत्न केला की आम्ही काही कमी नाही. ते असं म्हणाले नाही की पाश्चात्यांकडे असलेल्या सगळ्या गोष्टी वाईट आहेत, किंवा ते असं म्हणाले नाही की भारतीयांकडे असलेल्या सगळ्या गोष्टी फारच चांगल्या आहेत. तुम्हाला विवेकानंद अधिक चांगले समजून घ्यायचे असतील ना, तर ते इथल्या दारिद्र्याविषयी काय बोललेले, इथल्या स्त्रियांविषयी काय बोललेले, इथल्या वंचितांविषयी काय बोललेले, इथं असलेल्या अस्पृश्यतेच्या वाईट चालीरीतींविषयी काय बोललेले, हे तुम्ही बघा. ते काय फक्त हिंदू धर्माविषयी बोललेले नाहीये, ते काय फक्त शंकराचार्यांविषयी बोललेले नाहीये, ते काय फक्त इथे जे काही चाललेलं आहे त्या सगळ्या उपनिषद आणि वेदांविषयी बोललेले नाही, ते बाकीच्याही गोष्टींविषयी बोललेत ना. ते मोहम्मद पैगंबरांवरही बोललेले आहेत, येशू ख्रिस्तावरही बोललेले आहेत, गौतम बुद्धावरही बोललेले आहेत, बाकीच्या सगळ्याच महापुरुषांवर ते बोललेले आहेत. आणि मला वाटतं हे अगदीच खरं आहे. तुम्ही जर त्यांचंच उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जसजसे जास्त उंच जाता तसतसे छोटे छोटे भेद तुम्हाला दिसेनासे होतात आणि मग तुम्हाला अख्खं जगच सारखं दिसायला लागतं. मला वाटतं ही जी दृष्टीचं विस्तार पावणं आहे, दृष्टी विकसित होणं आहे, अधिक व्यापक, अधिक खोल, अधिक मोठी होणं आहे, ते घडणं आहे. आणि ते घडणं त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी सुरुवातीला आहे. जन्म 1863चा आहे, मृत्यू 1902चा आहे. आयुष्य आहे अवघं 39 वर्षाचं. मधुमेहाचा आजार झाला त्यांना, पुढे घशाचा कर्करोग झाला आणि मग विवेकानंदांचा मृत्यू झाला. पण दरम्यानच्या काळामध्ये 39 वर्षाच्या अतिशय छोट्या काळामध्ये, आणि तुमच्या असं लक्षात येईल की सगळे महापुरुष अल्पायुषी आहे, अल्पायुषी आहे, आयुष्य कमी आहे. तुम्ही अगदी फार मागे जायचं झालं तर तुम्ही ज्ञानेश्वरांकडे जा आणि तुमच्या असं लक्षात येईल की त्यांना जेव्हा कळले की आता जे करायचं ते करून झालंय, संपला विषय. आता अजून पुन्हा पार्थिव शरीराला जखडून राहायची काय गरज आहे? जे चैतन्य द्यायचं ते देऊन झालेलं आहे, आता द्यायसारखं काही उरलेलंच नाहीये, असं जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा समाधिस्थ झाले. असं तुम्ही कुठल्याही मोठ्या महापुरुषांचं बघा, तुमच्या असं लक्षात येईल. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की त्यांना मिळालेली सगळी शक्ती, सगळी नैतिकता, सगळी प्रतिभा समाजासाठी वापरलेली. त्यांचं जगणंच समाजासाठी. आपण जगतो आपल्यासाठी, हे जगतात समाजासाठी. आपण जगतो फक्त लुबाडण्यासाठी, हे सगळे लोक जगतात सगळ्या लोकांना देण्यासाठी, जन्मच देण्यासाठी, जन्मच देण्यासाठी. आणि नुसता उपदेश नाहीये, तुम्हाला मी म्हणालो तसं नुसता उपदेश नाहीये. ह्या उपदेशाला जामीन आहे त्यांच्या आयुष्यामधले जगलेले, त्यांनी जगलेले कित्येक प्रसंग, कित्येक वेळा त्यांनी दिलेले तोंड. तुम्ही बघा, ते जेव्हा शिकागो धर्म परिषदेमध्ये गेले तेव्हा कशा प्रकारचं संकट त्यांच्या समोर उभं होतं. तुमच्यापैकी काही लोकांनी आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी जे व्याख्यानं दिलेली आहे ती जर ऐकली असतील तर तुमच्या अंगावर रोमांच उभे राहतील, शहारे उभे राहतील की ज्या काय प्रकारची संकट, केवढा मोठा सामना विवेकानंदांना करावा लागलेला आहे तिथे गेल्यानंतर. आणि पहिला सामना काय आहे? स्वतःची ओळख तयार करणं. कशी ओळख करून द्याल तुम्ही? कशी ओळख करून द्यायची असते? तुम्हाला काय वाटतं? आता इथे जी माझी ओळख करून दिली गेली किंवा माझ्याविषयी जे उल्लेख केले ते म्हणजे मी आहे का? नाही, मी जेव्हा बोलेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचेन तो म्हणजे मी आहे. मग ओळख कुठली खरी आहे? तिथे जमलेल्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीने चमकदार शब्दांचा वापर करून आणि अतिशय उंची कपडे घालून समोरच्या माणसांवर इम्प्रेशन टाकायचा प्रयत्न केलेला आहे. असं सगळं करायची गरज नाहीये, पण असं सगळं करायची गरज असली तरी शक्यता नाहीये. कारण ज्यांना तिकिटांना पैसे नाहीत, खायला पैसे नाहीत, दुसऱ्यांच्या दयेवर अमेरिकेमध्ये त्यांना राहायला लागलेलं आहे, दुसऱ्यांच्या प्रमाणपत्रावर त्यांना तिथे जावं लागलेलं आहे. विचार करा तुम्ही, अशा माणसाला स्वतःची अस्मिता निर्माण करायची आणि ते असं सांगतायत की बाकीचे बोला, बाकीचे बोला, आणि शेवटी मग कधीतरी विवेकानंद उठतात आणि स्वतःच्या गुरुचं स्मरण करतात आणि मग तुम्ही बघा, माझ्या अमेरिकन प्रिय बंधू आणि भगिनींनो असे शब्द आहेत. काय जादू असते या शब्दामध्ये? आतापर्यंत सगळ्या लोकांनी वापरलेल्या शब्दांमध्ये काय आहे? तुम्हाला काय वाटतं? शब्द स्नेहा असायला लागतं, शब्दात प्रेम असायला लागतं, ते पाझरायला लागतं, प्रेम पाझरायला लागतं. तुम्हाला नाही वाटत ना? शब्दांमधनं प्रेमाचे पाणी फुटायला लागतं. ते जेव्हा होईल म्हणजे हे दोनच शब्द वापरून पहिल्या काही मिनिटांमध्ये विवेकानंदांनी तिथं बसलेल्या सगळ्या माणसांची मन जिंकली आहे, त्यांची बुद्धी नाही, बुद्धी नाही.
बुद्धी जिंकणं म्हणजे वाद घालणं आहे. ते तिथं वाद घालायला गेलेले नाहीये, संवाद करायला गेलेले. आणि संवाद कसा होईल? मनाचा मनाशी होईल. संवाद जेव्हा मनाचा मनाशी होईल तेव्हा तो टिकणारा असतो. संवाद जेव्हा फक्त वाद घालण्यासाठी आहे तेव्हा तुम्ही जिंकालही कदाचित, पण तुमचं जिंकणं तात्पुरतं आहे. शेवटी अंतिमतः तुम्ही हारलेलेच असता. विवेकानंदांनी असं केलेलं नाहीये. इतक्या कमी वयामध्ये इतकी प्रतिभा, इतकी समज, इतकी जाणीव. आता पुन्हा तुम्ही ह्याला चमत्कार वगैरे काही म्हणू नका, माझा त्याच्यावर काही विश्वास नाहीये. मला असं वाटतं की त्याच्यासाठी त्यांनी केलेलं प्रचंड व्यासंग आहे. व्यासंग आहे त्यांच्या इतकं वाचन त्यांच्या काळामधल्या फार कमी लोकांनी केलेलं असेल जगभर. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की दृष्टी इतकी व्यापक झालेली आहे आता की आपण धक्क्यात नाहीये, आपण समुद्रामध्ये आलेलो आहे. आणि समुद्रामध्ये सुद्धा आपल्याला आपली नाव हाताळायची, आपलं शीर उभारायचंय हे त्यांना माहिती आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव असताना आणि समोर असलेलं एवढं मोठं सगळं सभागृह असताना हा माणूस समोर बसलेल्या आणि त्यांच्या बरोबर बसलेल्या सगळ्या माणसांच्या मनाला थेट हात घालतो. आणि एकदा का बंधू भगिनींनो असं ते म्हणाले की विषय संपला. असं काय आहे की पाश्चात्यांमध्ये जे नाहीये, जे आपल्यात आहे, ते मी तुम्हाला म्हणालो होते. प्रेम आहे, स्नेह आहे, एकत्र येणं आहे, एकमेकांशी बोलणं आहे, संवाद आहे. आणि हे सगळं आपल्याकडे कुणी घडवलेलं आहे? सगळ्या भारतामधल्या भक्ती चळवळी ज्या आहेत ना त्यांनी घडवलेलं आहे. कारण तुमचं पद, पैसा आणि प्रतिष्ठा काही काळ टिकणार आहे. टिकणारं काय आहे? अमर काय आहे? चिरंतन काय आहे? शाश्वत काय आहे? प्रेम, स्नेह आहे. आणि तो स्नेह जर अकृत्रिम असेल, खरा असेल, खोटा नसेल, तर मग संवाद होतो. तर मग समोरच्या माणसांच्या मनापर्यंत तुम्ही जाऊ शकता. मनापर्यंत जायला पाहिजे. स्वामीजी सगळ्यांच्या मनापर्यंत गेले. आणि मग त्यांनी नंतर जे काही केलेलं भाषण आहे, त्याच्यानंतर त्यांना मिळालेली प्रसिद्धी आहे, त्याच्यानंतर त्यांनी तिथं कितीतरी हजारो भाषणं दिलेली आहे. आणि सगळी भाषणं अशी आयोजित केलेली होती. विवेकानंदांनी दिलेली सगळी भाषणं आयोजित केलेली होती, स्पॉन्सर्ड होती सगळी भाषणं. ते सगळे लिहून काढलेले आहेत. मग त्यांचे कितीतरी खंड तयार झाले, त्यांनी नंतर पत्र लिहिली, मग नंतरचा सगळा इतिहास आहे. पण ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल आपल्या हे लक्षात येतं की स्वामीजींना त्यांच्या आयुष्यामध्ये इतर कुठल्याही माणसाला ज्या ज्या संकटांना तोंड द्यायला लागलं असतं त्या सगळ्या संकटांना तोंड द्यायला लागलेलं आहे. सुटका नाहीये. त्यांना माहिती आहे की आपली कशातली सुटका नाहीये. पण देव पण मिळवायचा असेल तर तुम्हाला टाकीचे घाव सोसायलाच लागणार. हे तर अगदीच उघड आहे, त्याच्याशिवाय तर हे होणारच नाही. पण त्यांना देव पण मिळवायचं नाहीये. मला हे भारतीय लोकांचं अजून एक फार विशेष वाटतं बरं का, ते हे की आपल्याकडे देव नाही, संत आहेत. ते फार महत्वाचे आहे. मध्ये ते उभे आहेत, नंतर तो आहे. मध्ये ते काय करतायत? मशाली घेऊन उभे आहेत, रस्ते दाखवायला की चल माझ्या बरोबर, म्हणजे तो पोहोचायचं तिथं तुला मी घेऊन जाईन. पण तुम्हाला माहिती आहे ना, ज्यांची मन उजळलेली आहे तेच दुसऱ्यांची मन उजळू शकतात. शेवटी काय असतं, तुमच्या माझ्या उजळीत जे आहे, तुमच्या माझ्या पदरात आहे, तेच आपण देऊ. माझ्या मनात जे आहे तेच मी सांगेन ना. म्हणजे माझ्या मनामध्ये जर काळोख असेल, अंधार टाकलेला असेल, पाप असेल, स्वार्थ असेल, तर तेच बाहेर पडेल. पण माझ्या मनामध्ये सगळ्यांच्या विषयीची चांगली भावना असेल, सद्भावना असेल, तर तेच बाहेर पडेल. ह्याच मशाली आहे. मशाली म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष मशाली घेऊन फिरणे असा नाही. सगळ्यांची मन उजळणं. सूर्य दोन प्रकारचे असतात, म्हणजे प्रकाश देणारे. एक जो दिसतो आम्हाला आणि सकाळी आपल्याला प्रकाश देतो, दुसराही सांगते सगळे जे आपल्याला दुसरा प्रकाश देतात. जो मनाचा आहे, तो बाहेरचा आहे, हा आतला आहे. हा जो आतला प्रकाश आहे तो विवेकानंदांनी आपल्याला दिलेला. मग या आतल्या प्रकाशात आपल्याला काय करायचंय? स्वतःला आधी उजळून घ्यायचंय, मग देशाला उजळायचं. आधी आपण उजळू नये तर मग देश कसा उजळेल? आधी आपणच तयार नाही तर मग आपण कोणाला तयार करणार? आधी आपलाच माठ तयार नाही, आपलाच घाट तयार नाही, आपलंच रूप तयार नाही तर मग देशाचं रूप कसं करणार आहे आपण? तर हे जे काही आहे स्वतःच्या मध्ये बदल करून घेणे ही जी गोष्ट आहे ती विवेकानंदांनी आपल्याला सगळ्यांना दिली. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या काळामधला मी बराच वेळ बोलतो, अजून 2 मिनिट मी बोलतो आणि थांबतो, की आजच्या काळामध्ये विवेकानंदांच्याकडनं आपण काय घ्यायला पाहिजे. तर मी तुम्हाला म्हणालो तसं आपलं मन कसं निरोगी ठेवता येईल. मी असं म्हणणार नाही स्वच्छ चांगलं वगैरे, त्याला वेगवेगळे संदर्भ आहेत. आपलं मन कसं निरोगी ठेवता येईल आणि आपलं मनगट कसं मजबूत करता येईल, एवढ्या 2 गोष्टी आपण जर करू शकलो, आपलं मनगट मजबूत होईल का? आपली मुलं कुठे आहेत सध्या? आपण कुठे आहे? सगळे मोबाईलमध्ये अडकलेले, सगळे सोशल मीडियामध्ये अडकलेले,
आपण सगळे व्हिज्युअल इफेक्ट्सच्या प्रभावाखाली आहेत. दिसतं ते डोळ्यांना. आपण जगतो सध्या कशाने जगतो? डोळ्यांनी. बाकीच्या अवयवांचं काय करतो आपण? कानाचं काय करतो? तोंडाचं काय करतो? नाकाचं काय करतो? नाकाने गंध घेतो का सकाळी उठल्याबरोबर? कानाने चांगला ऐकतो का? तोंडाने चांगलं बोलतो का? पण बघतो ना, सतत बघतो की नाही. म्हणजे बघणं बदललं पाहिजे, काय बघायचंय ठरवलं पाहिजे. याच्यासाठी हे आवश्यक आहे. कारण आपलं मन आणि आपले डोळे, डोळे म्हणजे बाहेरचं मन, मन म्हणजे आतलं डोळे, हे जे काही संवाद आहे ना आपला आणि जगाचा, तो आपण बदलायला पाहिजे. म्हणून आपले डोळे बदलायला पाहिजे. कारण आपण सध्या सोशल मीडियामध्ये राहतो. आपल्याला हे थांबवायचं, हे आक्रमण थांबवायचं. आक्रमण म्हणजे काय बनायचंय, काय बघायचंय हे ठरवायला पाहिजे. म्हणून आपलं मन तयार होत नाही, आपली मुलं मनगट असलेले तयार होत नाही, म्हणजे बलशाली नाहीत, आरोग्य संपन्न नाहीये, निरोगी नाहीये की नाहीये. पुन्हा कारण त्याचं सोशल मीडिया आहे. आपण सध्या सगळे ऑनलाईन आहे, जगणं ऑफलाईन आहे ना. तुमच्या माझ्या सगळ्यांचं जगणं ऑफलाईन आहे. सध्या आपण जे बोलतोय ना, हा संवाद आहे, हा संवाद आहे. ऑनलाईन करतो तो संवाद नसतोच. मग ते काय असतो माहित नाही, त्याला काय म्हणायचं. पण त्या तर ते होऊ नये ह्याच्यासाठी मन आणि मनगट आपल्याला चांगलं करायचंय. मनगट ह्याचा अर्थ बलशाली आरोग्य संपन्न आयुष्य. मन म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये येणारे चांगले विचार. आता चांगले म्हणजे वाईट विचार काय हे ठरवायला लागेल. दुसऱ्यांचं वाईट व्हावं आणि माझं चांगलं व्हावं हा विचार वाईट, तो येऊ नये. म्हणून जे काही करायचंय ते म्हणजे मनाचं शुद्धीकरण. मला वाटतं एवढ्या दोनच गोष्टी जर आजच्या दिवशी आपण विवेकानंदांच्याकडनं शिकलो आणि त्यांच्या काही प्रमाणामध्ये, काही अंशाने, कारण मी तुम्हाला निश्चित सांगतो की हे फक्त आपण ऐकतो, करणं फार अवघड आहे. करणं फार अवघड आहे, बोलणं फार सोपं आहे. मी आता तुमच्यासमोर हे सगळं बोलतोय, हे नुसतं बोलणं झालं, करणं किती अवघड आहे. यातलं काय आपण मनात प्रत्यक्षात आणू शकतो, किंवा एवढं तर आणू शकतो ना की माझ्या भोवताली असलेल्या कुठल्याही माणसाचं भलं हो अशी सदिच्छा ठेवणं, हे खूप झालं, हे सुद्धा खूप झालं. मग तो कोणीही असो, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा. कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो आणि त्या मुद्द्यावरती थांबतो की तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जगण्याचं मूळ सूत्र, मूळ धागा काय, तर ते माणूस असणं आहे. आणि विवेकानंद माणूस व्हायला शिकवतात. विशाल हृदयाचा, विशाल मनाचा आणि बळकट बाहूंचा माणूस, असा माणूस आपल्याला हवाय, असा युवक आपल्याला हवाय. आणि युवक काही फक्त शरीरानेच नसतो, मनानेही असतो. मनाने जे जे करू ते सगळे युवक, मनाने जे जे म्हातारे ते सगळे म्हातारे. अशी एक साधी सोपी सुटसुटीत व्याख्या आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टी मला वाटतं या निदान जागर तरी होईल, या सगळ्या गोष्टींची उजळणी होईल, या सगळ्या गोष्टींचा जागर होईल, या सगळ्या गोष्टींची घुसळण होईल, त्यातनं काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील. ह्याच्यासाठी मी धर्मवीर संभाजी पतसंस्था, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि समविचारी प्रतिष्ठान या तिन्ही संघटनांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. अशा प्रकारचा संवाद तुमच्याशी साधण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली, या सगळ्या संघटनांनी मला दिली. आणि तुम्ही सगळे एवढे लोक आजच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा इथे शांतपणे बसून हे सगळं ऐकत आहे. सध्या श्रवण संपले, हो, ऐकणंच संपलंय, बोलणं संपलंय. तसं ऐकणंही संपलं, बघणं चालू आहे, फक्त बघणं चालू आहे. आपण जरा बघणं थांबवू, ऐकू आणि बोलू, म्हणजे मग मन निरोगी राहील, शरीर निरोगी राहील. हा संदेश आपण येतो. तुम्हाला सगळ्यांना राजमाता जिजाऊ मास आहे आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनातला माणूस चांगुलपण वृद्धिंगत हो, त्याची उत्तरोत्तर वाढ हो, अशी अपेक्षा, इच्छा आणि प्रार्थना भैरवनाथाच्या चरणी व्यक्त करतो.